केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत सह्याद्रीवर बैठक होण्याची शक्यता। रविकांत तुपकरांच्या आंदोलनाची सरकारकडून दखल। 11 सप्टेंबर रोजी मंत्रालयामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुपकरांच्या उपस्थितीमध्ये बैठक, तर तुपकरांचं आंदोलन तात्पुरतं स्थगित। कुटुंबामध्ये फूट ही चूक झाली। गडचिरोलीमध्ये अजित पवारांकडून जाहीर कबुली। दादा पश्चातापाच्या मूडमध्ये आहेत का? जयंत पाटलांचा सवाल। केंद्र सरकारकडून पूजा खेडकरवर मोठी कारवाई। अखेर IAS सेवेमधून केलं बडतर्फ। पूजाच्या बनवाबनवीची माझानं केली होती पोलखोल। उद्योगपती मुकेश अंबानींच्या गणपतीचं मुख्यमंत्र्यांनी घेतलं दर्शन, तर अंबानींच्या गणपतीला सेलिब्रिटींचीही उपस्थिती। दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून बाप्पा निघाले गावी, तर पुढच्या वर्षी लवकर या म्हणत लाडक्या बाप्पाला निरोप। सोलापुरात गणेशोत्सवाच्या उत्साहाला गालबोट। गणेश मूर्ती घेऊन जाणाऱ्या भक्तांच्या गाडीला अपघात, 10 ते 12 जण जखमी। शेगावमध्ये गजानन महाराजांच्या 114व्या पुण्यतिथी सोहळ्यासाठी हजारो भाविक आणि 400 दिंड्या दाखल। आज महाराजांची पालखीमधून नगर परिक्रमा। नंदुरबारमध्ये बोअरवेलमधल्या मोटारी आणि पाईप येऊ लागले बाहेर। 5 वर्षांमध्ये प्रथमच मोठा पाऊस झाल्यामुळे भूजल पातळी वाढली। तेलंगणामध्ये मुसळधार पावसाचे 29 बळी। 33 पैकी 29 जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर। आणि लंडनमध्ये माथेफिरूचा लोकांवरती अंधाधुंद गोळीबार। 7 जण जखमी। बंदूकधाऱ्याला पकडण्यासाठी पोलिसांची कारवाई अजूनही सुरूच। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।